नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड अंतर्गत दी इचलकरंजी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अशा दोन बँकांकरता भरती जाहीर करण्यात आलेली आहे त्याविषयी जाणून घेऊ। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त दी इचलकरंजी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विषयी जाणून घेऊ आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विषयी जाणून घेऊ। तर मित्रांनो, सध्या आपण www.kopbankASSO.co.in या वेबसाईटवरती आहोत। या ठिकाणी वाचू शकतो ऑनलाइन ऍप्लिकेशन पोर्टल फॉर रिक्रुटमेंट प्रोसेस 2024-2025 भरती प्रक्रिया 2024-25 साठीचे ऑनलाइन पोर्टल। या ठिकाणी लोगो बघू शकतो, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेडचा आहे। आणि याच पेजवरती मित्रांनो, यांच्या मार्फत ज्या काही परीक्षा झाल्या होत्या किंवा भरती झाली होती त्यांच्या मेरिट लिस्ट किंवा निवड यादी दिलेल्या आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपण आता सध्या दी इचलकरंजी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची न्यू रजिस्ट्रेशनची लिंक आहे, यावरती या बटनवरती आपण क्लिक करू। इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण या पेजवरती आलो। तुम्हाला जर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, न्यू ऍप्लिकेशन करायचं आहे तर या बटनवरती क्लिक करायचं आहे। तुमची डिटेल माहिती भरायची आहे, फी भरायची आहे आणि तुमचा ऑनलाइन अर्ज भरून घ्यायचा आहे। तत्पूर्वी आपण जाहिरात बघून घेऊ, जाहिरात कशा पद्धतीची आहे, शॉर्ट जाहिरात, डिटेल जाहिरात आणि परीक्षा कशी होणार आहे त्याची सुद्धा माहिती घेणार आहोत। जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर या ठिकाणी युजर आयडी पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। तर या ठिकाणी काही महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत, बघून घेऊ। ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग ऑन द वेबसाईट म्हणजे संकेतस्थळावर अर्ज भरणे सुरू झालेले आहे 7 मार्च 2025 पासून संध्याकाळी 5 वाजतापासून। ऑनलाइन अर्जाची नोंदणी व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे 17 मार्च 2025। अर्जात सुधारणा करण्याची अंतिम दिनांक आहे 17 मार्च 2025 रात्री 12 पर्यंत। परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक सुद्धा आहे 17 मार्च 2025 आणि अर्ज प्रिंट करण्याची तारीख सुद्धा आहे 17 मार्च 2025। तर तारखा तुमच्या लक्षात आला असेल। आता आपण जाहिरातीकडे वळूया। सर्वप्रथम आपण पहिली जाहिरात आहे म्हणजे शॉर्ट जाहिरात आहे, याच्यावरती क्लिक करू। यावरती क्लिक केल्यानंतर आपण या पेजवरती आलो। ही पीडीएफ जाहिरात आहे, या ठिकाणी बघू शकतो कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड पाहिजेत म्हणजे डिटेल जाहिरात दिलेली आहे। बँकेविषयी दिलेले आहे ₹220 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या दी इचलकरंजी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इचलकरंजी या प्रतिष्ठित सहकारी बँकेस खालील पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे। अनुक्रमांक 1 पदनाम दिलेले आहे लिपिक, पदांची संख्या आहे 10। शैक्षणिक अर्थामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहे, आवश्यक आणि प्राधान्य। हे तुम्ही समजून घ्या। आवश्यक काय आहे? आवश्यक आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी पास होत असाल तरी तुम्ही अर्ज सादर करू शकता। सोबतीला फक्त तुमच्या पाहिजे MSCIT किंवा MSCITच्या समतुल्य एखादं कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट, हे आवश्यक आहे। दोन मुद्दे। आणि प्राधान्यामध्ये दिलेले आहे पदव्युत्तर पदवी किंवा JAIB, CIIB, GDC and A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची ICM, IIBF, VM, NICM इत्यादी बँकिंग किंवा सहकार किंवा कायदेविषयक पदविका जर असेल तर त्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। पण अर्ज एनी ग्रॅज्युएट MSCIT असलेला विद्यार्थी सुद्धा अर्ज सादर करू शकतो। अनुभव सुद्धा या ठिकाणी फक्त प्राधान्य म्हटलेलं आहे। बँका किंवा पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे। ज्या उमेदवारांकडे अनुभव आहे त्यांना प्राधान्य आहे, पण जर शैक्षणिक अर्थ तुम्ही पूर्ण करत असाल एनी ग्रॅज्युएट आणि MSCIT तरी तुम्ही अर्ज सादर करू शकता। ज्ञात भाषा म्हणजे कोणकोणत्या भाषेचे ज्ञान असावे तर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे। वयोमर्यादा दिलेली आहे, किमान म्हणजे कमीत कमी 22 वर्षे आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 35 वर्षे। पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज दिनांक 17 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजतापर्यंत कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे। पात्रता व अन्य माहिती संकेतस्थळावर दिली आहे व या परीक्षेचे परीक्षा शुल्क ₹708 GST सह विना परतीचे आहे, अशा ठिकाणी दिलेले आहे। जाहिरात आहे 7 मार्च 2025 रोजीची। ही झाली शॉर्ट जाहिरात। आपण आता डिटेल जाहिरात जाणून घेऊ। या ठिकाणी आल्यानंतर आता मित्रांनो, आपण अर्ज करण्याची पद्धत, नियम व अटी यावरती क्लिक करू। यावरती क्लिक केल्यानंतर आपण या पीडीएफ जाहिरातीवरती आलो। पण हा पेज मित्रांनो एकदमच व्हाईट प्रिंट झालेला आहे किंवा व्हाईट डिस्प्ले होत आहे, तरी पण आपण जाणण्याचा प्रयत्न करू। त्याच गोष्टी ज्या आता आपण शॉर्ट जाहिरातीमध्ये बघितल्या होत्या त्याच बऱ्याचशा गोष्टी आहे। पात्रतेविषयी दिलेल्या आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण आवश्यक, MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक। प्राधान्य दिलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य म्हणजे आवश्यक नाही की कोल्हापूर मधलाच उमेदवार असावा, कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवार अर्ज सादर करू शकतो। वयोमर्यादा 22 ते 35 वर्षे आणि बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य। अन्य माहितीमध्ये भरती पद संख्या 10, सुरुवातीचा देय रक्कम 8000। अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रियेमध्ये पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे। पहिला मुद्दा दिलेला आहे उमेदवारास प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे आणि तुम्ही पात्र असाल तरच अर्ज करायचा आहे। उमेदवारांनी या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या पद्धतीनुसार ऑनलाइन अर्ज करावा। काय काय दिलेला आहे? मुद्दा क्रमांक 3 आहे
परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल, परीक्षा ऑनलाईन होणार नाही, OMR पद्धतीने म्हणजे पेपर शीट वरची तुमची परीक्षा होईल। परीक्षा 100 मार्काची व बहुपर्यायी असणार आहे, म्हणजे 4 ऑप्शन तुम्हाला असणार आहे एका प्रश्नाकरता। पासिंगची गुणवत्ता यादी किंवा कट ऑफ ठरवण्यात येईल व त्याप्रमाणे मुलाखतीस बोलवताना गुणानुक्रमे बोलवले जाईल। परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम साधारण IIBF च्या धर्तीवर आधारित आहे। परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडला आहे, पुढे तो सुद्धा आपण बघून घेणार आहोत। परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ईमेल आयडी वर पाठवले जाईल, म्हणून तुम्हाला मित्रांनो ईमेल आयडी ही अचूक टाकायची आहे आणि तुम्हाला परीक्षेचे स्थळ सुद्धा नियोजित तारखेपूर्वी ईमेलद्वारेच कळवले जाईल। तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल। ऑफलाईन परीक्षेतील मेरिट प्रमाणे तोंडी मुलाखतीसाठी बोलवले जाईल। उमेदवारांच्या ऑफलाईन परीक्षेतील व तोंडी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जाईल। परीक्षेसाठी ₹708 GST सह याप्रमाणे परीक्षा शुल्क विना परतीचे आकारले जाणार आहे, जे आपण आताच वाचले होते। मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल। याबाबतचे सर्व अधिकार मान्य संचालक मंडळाकडे राहतील। मुद्दा क्रमांक 9 आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025। मुद्दा क्रमांक 10, या संदर्भात अन्य कोणत्याही खुलाशासाठी बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत असोसिएशन दूरध्वनी क्रमांक 0231 26 27 307 किंवा 0231 26 27 308 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। भरती प्रक्रिया संदर्भातील पुढील अपडेट मिळवण्यासाठी वेळोवेळी असोसिएशनच्या वेबसाईटला भेट द्या, असे या ठिकाणी दिलेले आहे। ही आहे डिटेल जाहिरात। आता आपण मित्रांनो परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे ते सुद्धा जाणून घेऊ। इथे नंतर आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या बटनला क्लिक करू। या ठिकाणी बघू शकतो कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड ही PDF आहे। प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये सदरची परीक्षा स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर घेतली जाणार असून लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची असेल। सर्व प्रश्न प्रत्येकी 1 गुणाचे असतील। जे मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवरती परीक्षा होणार आहे आणि ही जी लेखी परीक्षा आहे ती OMR शीट वरती होईल, हे तुम्ही लक्षात घ्या। पेपरवरती ऑनलाईन होणार नाही, ऑफलाईन होणार आहे। टेस्ट ऑफ रिजनिंग मध्ये काय काय असणार आहे? मुद्दा क्रमांक 1 आहे डिस्टन्स अँड डायरेक्शन म्हणजे दिशा आणि अंतर, त्याचबरोबर रिलेशन म्हणजे नातेसंबंध, सिटिंग अरेंजमेंट आणि रँकिंग यांचे 15 प्रश्न 15 गुण असणार आहे। न्यूमेरिकल टेस्ट किंवा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 15 प्रश्न 15 गुण, जनरल अवेअरनेस 15 प्रश्न 15 गुण, टेस्ट ऑफ इंग्लिश 10 प्रश्न 10 गुण, कम्प्युटर अवेअरनेस 15 प्रश्न 15 गुण, क्लरिकल ऍप्टिट्यूड 8 प्रश्न 8 गुण, जनरल बँकिंग 22 प्रश्न 22 गुण, असे एकूण 100 प्रश्नाची ही परीक्षा होणार आहे आणि त्याकरता 100 गुण असणार आहेत। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे त्याविषयीची काही माहिती दिलेली आहे। या सर्व लिंक्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही सुद्धा PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि या सुद्धा गोष्टी बघू शकता। जसं या ठिकाणी दिलेलं आहे सॅम्पल क्वेश्चन्स मध्ये प्रश्न दिलेला आहे आणि 4 या ठिकाणी अ ब क ड अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहे, म्हणजे बहुपर्यायी जे ऑप्शन असणार आहेत ते असणार आहेत मित्रांनो 4। अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही वाचून घेऊ शकता की 320 मीटरची ट्रेन 24 सेकंदात 120 किलोमीटर प्रति तास वेगाने प्लॅटफॉर्म ओलांडते। एक माणूस 4 मिनिटात तोच प्लॅटफॉर्म पार करतो। माणसाचा वेग मिनिट प्रति सेकंदात किती असतो वगैरे असे प्रश्न तुम्हाला माहितच असेल। या पद्धतीचे प्रश्न नातेसंबंध, अंतर, वेळ, त्याचबरोबर जसे आपण आता वाचले होते जनरल नॉलेज, क्लरिकल ऍप्टिट्यूड वगैरे या सर्व गोष्टींचे प्रश्न तुम्हाला असणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता दी इचलकरंजी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या लिपिक या पदाविषयी माहिती जाणून घेतली आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची माहिती घेणार आहोत।